Hi everyone, good evening. Good evening. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. हो. ओके, स्क्रीन गुड दिसते? इव्हनिंग मॅम. हो. गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसत नाही. दिसेल आता. मॅम आज तुम्ही परिमिती आणि क्षेत्रफळ पण घेणार आहात? जर हे लवकर संपलं हे जर समजलं तर घेणार आहे. म्हणजे नवोदयचं गणित गुड इव्हनिंग मॅम. नवोदयचं गणित आपण पूर्ण केलेले, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी त्याचा फायदा होईल. मॅम प्लीज रेकॉर्डिंग पाठवा ना. हो, काय झालं, मी गावी होते त्यामुळे मला रेकॉर्डिंग नाही पाठवता आली. अपलोड करायचीच राहिलेली होती. आता करते, कालची आणि आजची दोन्ही रेकॉर्डिंग अपलोड होतील आणि पाठवल्या जातील तुम्हाला क्लास नंतर अर्ध्या तासाने. ओके. बरं, आपण पाहत होतो मॅडम गणितीय डबल घेऊ सूत्रांचे नका, वेळ अंदाजीकरण, झाला. अप्रॉक्सिमेशन ऑफ एक्सप्रेशन्स. व्यंजक म्हणजे सूचक, सजेस्टिव्ह म्हणून व्यंजक अंदाजीकरण म्हणजे इथे दिलेल्या गणिती राशींचा अंदाजे म्हणजेच अधिकाधिक जवळची सनिकट किंमत होय. जवळची किंमत जे काय आपण लमसम बोलतो, 4 5 5 6 10 12 असं जेव्हा बोलतो, मग नेमकं 10 की 12 हे नेमकं समजत नाही. मग अशा वेळी अशा संख्या ज्या आहेत जवळच्या दशकामध्ये कन्वर्ट करायच्या. मग जर तुम्हाला जवळच्या दशकामध्ये दिलेले असतील तर त्या 2 अंकी असतील तर जवळच्या दशकामध्ये करा. 3 अंकी सांगितले, समजा 180 तर जवळच्या शतकामध्ये करा. 599 म्हणजे आता याला जवळचं शतक 600 आहे. मग असा जवळच्या शतकामध्ये, दशकामध्ये, शतकामध्ये, सहस्त्रकामध्ये, लक्षांशामध्ये, म्हणजे असं कशामध्येही तुम्हाला अंदाजीकरण करता आलं पाहिजे. इथे सुरुवात केलेली आहे दशकामध्ये. जवळच्या दशकामध्ये रूपांतर कसं करायचं? हा, जसं की आपण काल हे उदाहरण पाहिलं होतं, 43 गुणिले 30. मग 43 गुणिले 30 करण्याऐवजी आपण काय करणार, फक्त 40 गुणिले 30. 40 गुणिले 30 हे होतात 1200. मग जवळजवळ 1200चा जवळपास तो गुणाकार आहे. मग 43 गुणिले 42 हा एकदम फिक्स गुणाकार न करता तर तिथे आपल्याला 40 गुणिले 30 करायचे. 40 कधी घ्यायचे म्हणजे जवळचा दशक कधी ओळखायचा? आता जर संख्या 40 ते 50 दरम्यान आहे, 40 ते 50 मधली कोणतीही संख्या सांगितली पहा. एक मिनिट, पेनला काय प्रॉब्लेम येतो? हा, समजा 41 ते 50 घेऊयात. आता 41 ते 50 मध्ये 45 ही एक मध्ये संख्या येते. मग 45च्या अगोदरच्या आले की लगेच 40 कडे जावायचं. आपण 40च घेऊया, म्हणजे 40 कडे पाठवायचं. समजा 44 आला तो 40च्या गटामध्ये, 43 आला 40च्या गटामध्ये, 41 आला 40च्या गटामध्ये, जो म्हणजे जवळचा शतक हा 40 झालेला आहे. आणि जेव्हा समजा जवळ आणखी 47 झाला, मग 47ला जवळ हा 50 आहे. मग पुन्हा 48 घेतला, हा सुद्धा 50च्या जवळचा. 49 घेतला, हा 50च्या जवळचा. म्हणजे 45च्या पुढचे असे ठरवायचे असतात जवळच्या दशकामध्ये. अगदी तसंच शतकामध्ये. शतकामध्ये सुद्धा त्याच प्रकारे जावं लागतं. 100 200 300 400 500 600 असे शतक करायचे. यानुसार जायचं. आता तशी उदाहरणं येणार आहेत, आपण पाहूयात. आता जवळच्या दशकापर्यंत पूर्ण करावं, अंदाजे किंमत लिहा. आता आणखी एक किंमत दिलेली आहे पहा, 47 गुणिले 34. 47 हा झाला जवळ आता 50च्या जवळचा, म्हणून 50 गुणिले, आता हा 34 आहे म्हणजे 35 पेक्षाही लहान आहे. मग हा 30च्या गटामध्ये घ्यायचा, म्हणजे याला जवळचा दशक झाला 30. 50 आणि 30 यांचा गुणाकार करा. 3 5 15 आणि पुढचं 2 शून्य आहे असेल, म्हणजे 1500. याचं जवळजवळ अंदाजे किंमत ही 1500च्या जवळपास आहे. ही फिक्स किंमत नसते, इथे गुणाकार फिक्स दिलेला नसतो. जवळजवळचा म्हणजे सनिकटतम एकदम असतो. आता इथे नमुना प्रश्नामध्ये दिलेला आहे पहा, जवळच्या शतांशापर्यंत पूर्ण करा. आता शतांश कशाला म्हणायचं पहा, जेव्हा पॉइंट नंतरचा पहिला अंक, आता हा एकदम नंबर व्यवस्थित दिसत नाही असा नंबर आहे हा, 2 पॉइंट, हा 0 6 7 8 आणि 9.
दशांशानंतर जो असतो त्याला म्हणायचं दशांश, शतांश, त्यानंतर शतांश, असतो सहस्त्रांश. सहस्रांश, लक्षांश आणि दशलक्षांश. हा, मग हा झाला लक्षांश. दशलक्षांश. आणि हा झाला दशांश. बरं, हे समजलं का? याची नावं समजली का? आणि पॉइंट नंतर दोन आहे त्याला एकक म्हणायचं फक्त. हा, बोला. मॅम व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. हो, व्हिडिओ ऑन ठेवा. बरं, आता कशाला दशक म्हणायचं, कशाला शतक म्हणायचं, किंवा दशांश, सहस्रांश कोड हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. या प्रकारच्या वेगवेगळ्या किमती आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे त्या प्रकारची किंमत म्हणजे दशांश, शतांश, सहस्रांश. बरं, आता इथे शतांशामध्ये पूर्ण करायचं, तर याचा शतांश जो आहे तर तो आहे 6. मग इथे या संख्येचा शतांश आहे 6. मग 6 या शतांशामध्ये 6 आहे. मग आता त्याच्या इथं अगदी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं. मग त्याच्या उजवीकडील सहस्त्र स्थानचा अंक म्हणजे सहस्त्र स्थानाचा 7 हा 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे. म्हणजे आता त्याच्या पुढचा बघायचा. म्हणजे आता 6च्या पुढे शतांश सांगितलं असतं की सहस्रांशाकडे जायचं, म्हणजे पुढच्याकडे बघायचं. आता हा जो 7 आहे तो 5 पेक्षा लहान आहे की मोठा आहे हे अगोदर चेक करायचं. म्हणजे 7 आहे म्हणजे निश्चितपणे तो 5 पेक्षा मोठा झाला. मग असा जेव्हा 5 पेक्षा मोठा येईल तेव्हा मग आता इथे डायरेक्ट 7चा तुम्हाला काय करावं लागेल. आता इथे संख्या लिहिताना तर तुम्हाला एकदम मोठा दिलाय किंवा आता 5 पेक्षा मोठा आहे तर तो डायरेक्ट आहे तुम्ही असा लिहू शकता. मग आता इथे शतांशामध्ये पूर्ण करताना इथे इथपर्यंत 6चा काय केलं, 7 डायरेक्ट 7 करून टाकायचा, एकने जास्त करून टाकायचा. म्हणजे 6 आहेत, 2.06 आहेत. तर मग आता पुढचा अंक 5 पेक्षा जास्त होता म्हणून याची किंमत आता झाली 7. म्हणजे उत्तर आलं 2.07. त्या प्रकारे हे उत्तर होईल. प्रश्न समजला का? पुढच्या अंकाचा विचार. आता आणखी एक किंमत आहे पहा सनिकटतम मध्ये. तर ती सुद्धा नमुना प्रश्नामध्ये, ते नमुना प्रश्न 2च आहेत, हे पण पाहूयात आपण कशा प्रकारचे प्रश्न आहेत. उत्तर 12 येतोय. ओके, 12 आलं. बेटा हे सेट होऊ दे एकदा. बर, 12 येणार का 13 येणार, काय येणार पाहता. आता इथे जवळची संख्या 23 पॉइंट आधी आपल्याला कुठे करायचंय, प्रत्येक संख्या सनिकटतम दशांशामध्ये पूर्ण करायची आहे. सनिकटतम दशांशा म्हणजे पॉइंट नंतर एकच अंक आपल्याला अपेक्षित आहे. मग पॉइंट नंतरचा एकच अंक इथपर्यंतच हा अंक अपेक्षित आहे. म्हणजे सनिकटतम म्हणजे त्या संख्येच्या जवळची संख्या, जवळची. समजा मॅम 27 घेतला तर जवळची दशकातली संख्या ही 30 झाली. समजा 21 घेतला तर जवळचा दशक हा 20 झाला. मग याला म्हणायचं सनिकटतम. 25 घेतलं तर हा, 25 घेतलं तर मग आता पुढच्या संख्येवरती अवलंबून आहे. आता 25 घेतलं पण पुढचा अंक कसा आहे 25, आणि दिलेला मग जेव्हा 25 देतील तेव्हा पुढे एखादा अंक आहे, आणि जर पुढचा अंक जर तो 5 पेक्षा मोठा असेल तर तिथे 5चा डायरेक्ट 6 करायचा, आणि जर लहान असेल तर आहे तसाच ठेवायचा. मॅम 32 घेतलं तर आपण 30 घेतो आणि 35 असलं तर काय घ्यायचं? हो ना, 35 असल्यावरच ना. पण मग अशी जेव्हा संख्या दिली जाते ना तर तुम्हाला पॉइंट मध्ये दिली जाते. आता 30 पॉइंट आहे, 30.5 घेतला, पण मग इथे पुढची संख्या हा जो आहे, मग पॉइंट नंतरचा किंवा त्याच्या जवळचा कुठलाही अंक अशी लिहू द्या, किंवा हा 3.5 आहे आणि इकडे 7, 8, 2 आहे. मग इथं पुढच्या अंकाचा विचार करायचा. मग पुढचा अंक 7 आहे म्हणजे हा 6 होणार. हा डायरेक्ट इथं जवळचा दशक 3.6 होणार. आणि समजा 5 पेक्षा लहान आहे तर तो आहे असाच ठेवायचा. समजा इथे पण 5 आहे आणि इकडे 1 आहे, मग लहान नाही करता आपण आहे असाच ठेवणार, एवढाच ठेवणार. डायरेक्ट 3.5च ठेवायचं. समजलं का? आता हे उदाहरणामध्ये लक्षात येईल, तुम्हाला उदाहरणांमध्ये लक्षात येईल. मॅम
आपण 32 असलं तर 30 कडे जातो आणि 38 असलं तर 40 कडे जातो. मग 35 ला कोणाकडे जायचं? हो ना, 35 जेव्हा देतील ना, एक तर 35 डायरेक्टली देणार नाही, कारण आता हा एकदम मधला अंक झाला. मग 35 द्यायचा तर तुम्हाला पॉइंट मध्ये संख्या देतील किंवा पुढे एखादा नंबर देतील तुम्हाला त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी. फक्त आपण हा ठरवण्यासाठी मिडल नंबर पाहतो. बोला स्वराज, स्नेहल काय म्हणणं आहे? पाहूयात ना, तसं चुकून एखादं हँड्रेड झाला उदाहरण येईल ना आपल्याकडे. काय म्हणणं होतं? चुकून हँड्रेड झाला. हो का, चुकून हँड्रेस झाला. बरं, आता इथे पहा. आता इथे जवळचा आता दशांश पाहायचा आहे आपल्याला. पहा आता इथे दशांश पाहण्यासाठी आपल्याला इथे संख्या चाललेली आणि इथे व्यवस्थित स्पष्टीकरण पण आहे. आपण योग्य असं पाहू शकतो इथे की काय घेतलेलं आहे त्यांनी. आता इथे 23.7 आहे, म्हणजे दशांश तर इथपर्यंतच झाला आपला, 23.7च आहे. पण आता या 7ला 8 करायचं की 7च ठेवायचं हे आहे पुढच्या संख्येवरती डिपेंड आहे. आता पुढचा जो दशक आहे तर तो 5 आहे, सर पुढची संख्या ही 5 आहे. मग इथे 5चा त्यांनी डायरेक्ट केलेला आहे, म्हणजे आपण काय केलं मॅडम क्लास किती वाजेपर्यंत होईल? 8:45 पर्यंत. मग इथे सुद्धा तसाच आहे. आता इथे या संख्येचे त्यांना काय केलं त्यांनी, 9.1 आहे, दशक त्याचा 1 आहे, तर 1च्या पुढे 7 आहे. मग 7 आहे म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे. मग मोठा जर आहे तर डायरेक्ट 1चा झाला 2. मग इकडे पण 11.03. आता 0.3 म्हणजे आपण शून्य म्हणजे खूपच लहान झाला आणि 3 म्हणजे काही कळना तो मोठा झाला ना आता याच्यापेक्षा. म्हणजे आपल्याला इथे फक्त 11च घ्यावे लागतील, म्हणजे 5 पेक्षा लहान पण आहे पुढची जी संख्या आहे तर ती 5 पेक्षा लहान आहे. मग आपण इथे त्या पुढच्याचा विचार न करता डायरेक्ट 11 लिहून घेऊ, पूर्णांकामध्येच मिळाली संख्या. आता इथे 32.019 आहे. मग इथं शून्याचा विचार म्हणजे आधी शून्यानंतर एक पण आहे, म्हणजे 5 पेक्षा लहान पण आहे. म्हणजे आपण इथे सुद्धा फक्त 32 ठेवणार आहेत, म्हणजे या 4 किमती आपल्याला मिळाल्या. या चार किमतींऐवजी या नवीन 4 मिळाल्या. मग आता आपण बेरीज कुणाची करणार, 23.8ची. इथे 5चं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कन्फ्युज होण्याची गरज नाही. इथे व्यवस्थित उदाहरण पण आहे. आणि हे सरावामध्ये आपल्या प्रश्न सुद्धा खूप कमी येतात. हे प्रश्नच फक्त नवोदयमध्येच दिसले मला तरी. आणि हे प्रकरण पण नाहीये तुम्हाला स्कॉलरशिपला, फक्त नवोदयला आहे. 9.177, सॉरी 9 आपला 2 झालेला आहे ना आता. 9.2 अधिक इकडे फक्त 11 झालेला आहे, तो 11 घ्यायचा. 32.019चा फक्त 32 झालेला आहे. यांची मॅडम तुम्ही पुढच्या वर्षी पण तास घेणार आहात? काय 8:45 पर्यंत पुढच्या वर्षी पण तास घेणार आहात? दरवर्षी क्लास असणार आहे. आपली 5वीची बॅच ही दरवर्षी असणार आहे. या तिघांची बेरीज करायची, जी काही बेरीज येईल. आता इथे तिघांची बेरीज आपल्याला करून पाहिजे गरज नाही, कारण इथे तिघांची बेरीज दिलेली आहे. ही तिघांची बेरीज झालेली आहे 44. आता इथे 0.8 आणि इकडे 0.2 आहेत, म्हणजे 8 आणि 2 10 झालेले आहेत. 10 मध्ये आता इकडे पॉइंट नंतरचा जो काही शून्य येईल तर तो निघून जाणार आहे आणि हा फक्त 44 येणार आहे. ही बेरीज करून पहा तुम्ही. ही फक्त 44 येणार आहे. 44 वजा 32 हे झाले 12. म्हणजे आता ही झाली त्याची सनिकटतम किंमत किंवा जवळच्या निकटतम दशांशामध्ये या संख्येचं रूपांतर. बरं, हे समजलं का? ही एक छोटीशी पदावली होती. प्रश्न समजला का सर्वांना? हो मॅम. बरं, आता पुढचा प्रश्न आहे. 2.7 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती? मॅम या प्रकरणावर फक्त दोनच प्रश्न आहेत का हे एक ते आता दोनच दिसत प्रश्न आहेत येतात. ते? प्रश्न एक किंवा दोनच येतो, फिक्स येतो 1 किंवा 2. म्हणून हे प्रकरण घ्यावंच लागतं. फिक्स प्रश्न असतात. मॅम पण ते तुमचं खूप 16 मार्क अवघड झाले. असतात. काय? आणि या पण ते प्रकरणामध्ये खूप अवघड असतात. त्यात सोपेच प्रश्न असणार आहे का? फक्त तुम्हाला तुमचा 16 मार्क जर घालवायचा नसेल तर हे प्रकरण व्यवस्थित लक्ष द्यायचंय, सोडवायचंय. हे डेफिनेट हा प्रश्न असतो, दरवर्षी असतो अंदाजीकरणावरती. बरं, चला आलंय का उत्तर? उत्तर पहा. आता सनिकटतम संख्येमध्ये आपल्याला हो. जायचंय.
पृथ्वीराज 8 ते 8:45 पर्यंत क्लास होईल. बरं, ऑप्शन नंबर डी म्हणणं आहे श्वेताचं. बरं पहा काय करणार 2.7 म्हणजे हा जवळजवळ आता 3 झालेला आहे, म्हणजे 2.5 पेक्षा मोठा आहे, 2.5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे आता त्याचा जवळचा जो अंक आहे किंवा जवळची जी संख्या आहे तर ती 3 झालेली आहे. मग इथं दशक नाही सांगितलं, एकक नाही सांगितलं, काहीच नाही. मग इथं जवळची पूर्णांक संख्या घ्यायची आहे. मग इथे जवळची पूर्ण संख्या 2.7च्या जवळचा झाला 3. 149.93 म्हणजे जवळजवळ हा 150च आहे. मग आपण 150ला फक्त 0.7च कमी आहेत, तर मग आपण डायरेक्ट याला 150 घ्यायचा आहे आणि गुणाकार करायचा आहे 3 गुणिले 150. 3 गुणिले 150 म्हणजे 15 त्रिक 45 आणि पुढचा एक 0, 450. या प्रकारे हे उत्तर काढायचं आहे. प्रश्न समजला का? समजला नाही. नाही. हो 2.7 ऐका, समजला. 2.7 म्हणजे हा 2.5 पेक्षा जास्त झाला. 2.5 पेक्षाही तो प्लस आहे. मग असा जेव्हा प्लस होतो तेव्हा जवळची पूर्णांकातली संख्या ही 3 झाली. मग जवळच्या पूर्णांकामध्ये इथे तुम्हाला एकक नाही सांगितलं, दशक नाही, काहीच नाही, म्हणजे तुम्ही केव्हा पूर्णांकाचा विचार करणार. समजलं? हे समजलं का? अपूर्णांकामध्ये आहे हे, पॉइंट मध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये येते. जवळच्या पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं. 2.7 खाली जर का नाही घेऊ शकत आपण? सध्या मग दशांश चिन्ह करायचं का? हो, मॅम, दशांश अडीच का नाही चिन्ह करून घेतलं? टाकायचं. दशांशामध्येच आलं पाहिजे असं काही नाहीये. आपण जर समजा सांगितलं की 1.90 आहे, 1.90 आहे म्हणजे जवळजवळ आपण त्याला मॅम, अडीच का नाही घेत? 1.9 म्हणजे पण 2 घेऊ शकतो, असं पण करू शकता. बोल ना. मॅम, अडीच का नाही घेतलं? 2.5 का नाही घेतलं? कारण हा 2.7 आहे, 5 पेक्षा मोठा आहे. 2.5 कसा काय घ्यायचा मग आपण? आणि पूर्णांकामध्ये संख्या करायची. पूर्णांकामध्ये इथं उत्तर तुम्हाला कुठेतरी पॉइंट मध्ये दिसतंय का? 2.5 घेतल्यावर पॉइंट मध्ये उत्तर येईल ना. नाही. हा, मग इथे जवळजवळ हा 3 आहे आणि हा जवळजवळ 150 आहे. आता हा 3 होण्यासाठी फक्त 0.03 कमी होते आणि हा 150 होण्यासाठी फक्त 0.07 कमी होते. म्हणजे एवढं कमी अंतर होतं यांच्यामध्ये, म्हणून आपण डायरेक्ट यांना 3 आणि 150 घेतला आणि यांचा गुणाकार केला, तेव्हा गुणाकार मिळाला 450. आता समजलं का? हो मॅम. बर. हो मॅम. 93.45ला 0.015ने भागल्यावर अंदाजे उत्तर काय होईल? बर, आता असं जेव्हा भागाकार येईल तर तुम्हाला 0 पॉइंट काढायला शिकवलेलं आहे. बरं, आता काय करावं लागतं? पॉइंट मधला फरक काढायचा. आता पॉइंट मधला फरक, आता छेदामध्ये फरक 1ने जास्त आहे, मग 1ने जास्त आहे म्हणजे अंशामध्ये एक 0 आपल्याला जास्तच द्यावा लागेल पॉइंट काढण्यासाठी. म्हणजे 93.45 ऐवजी मी डायरेक्ट 93.45 म्हणजे 9,345 लिहिले आणि इकडे 0.015 ऐवजी मी फक्त 15 लिहिले. आता इकडे पॉइंट नंतर 2 अंक आहेत, 2 अंक आहेत आणि इकडे पॉइंट नंतर 3 अंक आहे, म्हणजे यांच्यातला फरक झाला 1चा. आता फरक पाहायचा. आता इकडे छेदामध्ये 1 अंक जास्त होता म्हणजे 1 शून्य आपण इकडे वाढवतो, किंवा हे पण नाही समजलं तर इकडे पॉइंट नंतरच्या एकूण अंक मोजायचे. पॉइंट नंतरचे अंक हे 2 आहेत अंशामध्ये, तर 2 शून्य वाढवा छेदामध्ये. मॅम, त्याचं उत्तर 60 येत आहे. आणि पॉइंट नंतर आता पहा इकडे 3 अंक आहेत, तर मग 3 शून्य वाढवा अंशामध्ये, असं करा आणि मग काटछाट करा. ते 1 2 1 2 5 सेम राहिलं. आणि आता हा जर भागाकार केला तर हा भागाकार येईल 15 1 15 15 सख 90, 3 उरले. म्हणजे आता आपल्याला इथं जवळचीच संख्या घ्यायची. 15 दुने 30, 15 दुने 30 आणि 45 हा 0. आता असा पर्याय कुठेच नाहीये, म्हणजे याला सुद्धा आपल्याला सनिकटतम घ्यायचंय. मग याच्या जवळचा जो नंबर आहे तर तो आहे 6000. समजलं का? हो मॅम. प्रश्न समजला? हो मॅम. मॅम. उत्तराच्या जवळची संख्या पॉइंटचा असा गुणाकार करू शकता किंवा भागाकार करू शकता आहे असा
आणि मग त्याच्यानुसार तुम्ही उत्तराला सनिकटतम करू शकता. पुढीलपैकी कोणत्या संख्येची सनिकटतम 6.02 भागिले 1.97 आहे? आता इकडे पॉइंट नंतर 2 अंक आणि पॉइंट नंतर 2 अंक. आता इथे पॉइंट घेतला काय आणि नाही घेतला काय काही फरक पडणार नाही. याला डायरेक्ट 602 म्हणा आणि याला डायरेक्ट 197 म्हणा. कारण पॉइंट नंतर 2 2 अंक आहेत. दोन्ही अंकाच्या शून्य त्याला काट मारणार. मग आता इथे सनिकटतम किंवा हा 6.2 आहे. जर पूर्णांकामध्ये आता उत्तर एवढं छोट आहे तर मग आपण डायरेक्ट याला पूर्णांकामध्ये इथं अधिकतम सनिकटता शोधायची आहे. तर मग जवळचा फक्त पूर्णांक करा. मग आता इथे जास्त आणखी जवळचा पूर्णांक म्हटलं की हा पूर्णांक इथे फक्त 6च होईल आणि हा 1.97 म्हणजे जवळजवळ 2 झालेला आहे. मग इथे जवळजवळ 2 आहेत तर मग आपण याला बदलून घेऊया. याला घ्यायचा 6 आणि याला आणि लक्ष न लागणे होतं वाहतुकीच्या धुळ्यामुळे लक्ष न लागणे. तर 3 हा प्रश्न गाडी वापरणं लक्षच नाही लागत. शिवेंद्र राजे प्लीज माईक बंद ठेवा. प्रश्न समजला का? शिवेंद्र हो एवढ्या क्लासला आवाज येतोय का शिवेंद्र? हो हा बराच वेळ एवढा तू क्लासला अब्सेंट दिसतोय का बरं? काय कारण आहे? बराच वेळ माझं दुखत होतं काय दुखत होतं? ऍडमिट होतो. हा. बरं आता बरी आहे ना तब्येत? हो ओके काळजी घ्या. चला आता पुढचा प्रश्न पहा. बरं मला सांगा हे प्रश्न तुम्हाला जमतील का मला सोडवून घ्यावं लागतील सर्वच? घ्या ना सर्वच. जमतील. बरं घ्या. जमतील किती प्रश्न किती आपण पाहूयात. सोपे प्रश्न आहेत एकदम सोपे प्रश्न आहेत. तिथं चालेल घ्या नवीन पेपर तुमच्यासाठी घेऊयात प्रश्न घेऊयात. बरं आता तिसऱ्या प्रश्नाचं चौथा प्रश्न चालू आहे पहा आपला. 20.03 आणि 18.01 यांचा गुणाकार दशांश विरहित पूर्णांकात करा. आता दशांश विरहित पूर्णांक म्हणजे दशांशाचा विचार करायचा नाही. डायरेक्ट पूर्णांक संख्या लिहायची. मग पूर्णांक संख्येमध्ये सुद्धा आपल्याला काय घ्यावा लागेल? कोणाला जवळचा घ्यावा लागेल पहा. जवळचा घ्यायचा काही तर दशांश विरहित पूर्णांक आहे म्हणजे इथं दशांशाचा विचार करायचा नाही. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. प्रश्नाचं उत्तर येऊ द्या पाहूयात किती जणांना जमतंय. प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. दियाचं उत्तर 200 आत्ताचं 200 आहे का? बरं पहा तुम्ही आता इथे दशांश विरहित करायचं आहे म्हणजे दशांशाच्या पुढे आता पॉइंट आणि 0.3 आहे म्हणजे 5 पेक्षाही लहान आहे. आपण याला डायरेक्ट 20 लिहू शकतो म्हणजे ही पूर्णांक पण संख्या झाली आणि दशांश विरहित पण आहे. मग आता 18.01 म्हणजे 0.1 म्हणजे खूपच लहान आहे. 0.1 हा पुढचा म्हणजे इथे डायरेक्ट आपण 18 घेऊ शकतो. यांचा काय करायचं आता गुणाकार म्हणजे 20 गुणिले 18 करायचा फक्त. 18 दुने 36 आणि पुढचा एक शून्य आहे असा 360 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या. 1.04 गुणिले 5.972 जमेल का? प्रयत्न करा. शिवेंद्र राजांचं पर्याय क्रमांक 2 म्हणणं आहे. आत्ताचा प्रश्न आहे का मग हा आत्ताचं उत्तर आहे का? ओके 5चं 2 व्हेरी गुड. सायराजचं 2 म्हणणं आहे म्हणजे समजलं तुम्हाला. आता सनिकटतम मध्ये आपल्याला इथे 0 आणि 4 म्हणजे तो 4 खूप लहान आहे इथे. हा म्हणजे कित्येक पटीने तो लहान झाला म्हणजे इथे आपल्याला फक्त 1 घ्यावा लागेल आणि हा 5.972 आहे. 9 म्हणजे जवळजवळ तो 6 झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 6 म्हणजे याला डायरेक्ट आपण 6 घ्यायचा आहे आणि यांचा गुणाकार करायचा आहे. दिलेली संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या.
मग आता सोपे रूप द्यायला इथं गुणाकार आहे म्हणजे आपल्याला गुणाकारच करायचा आहे. 6 एक 6, पर्याय बी झाला 5चा. 6वा प्रश्न पहा. 4556 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. कशी होईल पहा. जवळच्या हजारामध्ये करा. आता हा फक्त पाहून सोडवायचा प्रश्न आहे. ओके, 6चं डी म्हणणं आहे. आराध्याचं आलंय 400, 4,000. 6चं 2, 6चं 4, 2 आणि 4 अशी 2-2 उत्तर येत आहेत. विराटचं येत आहे. बी म्हणणं आहे. शिवेंद्रचं 2, प्रांजलचं 4 नंबर म्हणणं आहे. आता इथे जवळचा 1000 पाहायचा आहे फक्त. आता पुढे 4456 म्हणजे हा 500 पेक्षाही लहान आहे. मग 500 पेक्षाही लहान आहे म्हणजे जवळचा हा जो सहस्त्र आहे म्हणजे 1000 जो आहे तर तो आहे फक्त 4000. या 556चा विचार करायचा नाही. आता 7वा प्रश्न पहा. 2.05 अधिक 1.091 गुणिले 2.99 ची सर्वात जवळची किंमत कोणती. म्हणजे इथे तुम्हाला फक्त पूर्णांकामध्ये संख्या करायच्यात. जवळच्या पूर्णांकामध्ये करा. ओके, 9. 9 म्हणजे पर्याय डी म्हणणं का. ओके, शिवेंद्रराजांचं आलं डी. आता इथे 2.05 आहे म्हणजे हा 2च आहे. आता इथे तुम्हाला 1.01 म्हणजे हा पूर्ण एकच धरायचा म्हणजे 2 अधिक 1 गुणिले 2.99 आहेत म्हणजे जवळजवळ हे 3 होण्यासाठी फक्त 0.1 एवढाच कमी आहे. मग हा 3 झालेला आहे. अंदाजे हा एवढा झालेला आहे. या सर्वांचा गुणाकार करायचा. 3 एक 3 आणि 3 दुने 6. हे 6 उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक सी. बरं, आता मला सांगा हा जो व्यवसाय आहे 10.1 सर्वांना समजला का. हो. यस मॅम. बरं, 10 घ्यावा लागेल का तुमचा तुम्ही सोडवणार. आता जशी मॅम आम्हाला सोडवायला द्या. सोडवायला मॅम द्या. सोडवायला द्या. 7च प्रश्न मॅम आहेत. सोडवायला आता द्या. बरं, थोडीशी परिमितीची माहिती घ्यायची का. आज हे शेवटचं प्रकरण. मग आज उद्या होईल. घ्या मॅम. मॅम हो. शनिवारी आम्ही सरळ व्याज घ्या ना. सरळ व्याज झालंय ना प्रकरण. सरळ नाही व्याज मॅम तुम्ही घेतलं नाहीये. प्रश्नपत्रिकेमध्ये डायरेक्ट. आणि हे खूपच जर कठीण वाटत असेल तर 1-2 प्रश्नपत्रिकेनंतर पुन्हा एकदा सरळ व्याज घेऊयात. शेकडेवारी मॅम घ्या ना मला समजत नाहीये ते. मॅम घेऊया. पण आता अगोदर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे. बरं, आता इथे आहे प्रकरण हे शेवटचं. परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांचं आकारमान. क्षेत्रफळ म्हणजेच व्यापलेली जागा. बोला. गणिताचे घनफळ सूत्र म्हणजे ज्याला लांबी उंची आहे. त्याच्यामध्ये जर आपण काही वस्तू ठेवली त्या बॉक्समध्ये तर ते वस्तू म्हणजे झालं त्या वस्तूचं घनफळ एक प्रकारे. त्याबरोबर काही पाणी असेल समजा त्या आकाराची पाण्याची टाकी असेल किंवा एखादा क्यूब असेल तर तो घनाकाराचा जर असेल ज्याला लांबी रुंदी उंची आहे. आता घन म्हणलं की सर्व बाजू सारख्या असतात. मग त्याचा घनफळाचं सूत्र म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा घन असतो. आता इथे महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात. परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ या संबंधीची सूत्र. आता परिमिती म्हणजे नेमकं काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. समजा आता हा आयत आहे. ही एवढी बाजू आहे 10 सेंटीमीटरची. ही रुंदी आहे 5ची. आणि सर्वांना माहिती आहे की आयताची लांबी आणि रुंदी म्हणजे समोरासमोरील बाजू या सारख्या असतात. लांबी जर 10 असेल तर दुसरी लांबी सुद्धा 10. एक जर रुंदी 5 असेल तर दुसरी सुद्धा 5. या सर्वांची बेरीज म्हणजे 5 अधिक 10 अधिक 10 अधिक 5 या प्रकारे आपण याला 30 करू शकतो. किंवा याचं सूत्र आहे. मग याचं सूत्र काय. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. नाही मॅम तसं नाही. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी आहे.
अरे इथे चिन्हच नाहीये, कंसाच्या बाहेर चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकारच असतो. आलं लक्षात तुम्हाला? कंसाबाहेर जर कोणतं मॅम सरळ व्याजचं पण तसंच असतं. आणि संख्येच्या मदक भागिले 100. गुणा त्या ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादा अंक असेल किंवा एखादी संख्या असेल त्यांच्यामध्ये गुणाकार असतो. तर तो गुणाकाराचं चिन्ह लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. बरं पाहता क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे व्यापलेली जागा. समजा ह्या चौरसाचं क्षेत्रफळ सांगायचं. क्षेत्रफळ म्हणजे आता हे जे काही रंगवलेला भाग आहे तर त्या भागाचं मापन क्षेत्रफळ हे तुमचा चौरस सेंटीमीटर मध्ये येऊ शकतं. म्हणजे मॅम याच्या 4 बाजू आहेत शकतं. म्हणून याचे 4 गुणिले 4 16 असे येणार. चौसेमी, सौमी आणि घनमीटर. घनमी आणि घनसेमी यांच्यामध्येच तुमचं सॉरी उत्तर असतं. हो उत्तर असतं. घन नाही हा, घनफळ येतं घनफळ मध्ये हे. जर सेंटीमीटरचं जर दिलं तर चौरस सेंटीमीटर झालं आणि मीटर जर दिलं तर चौरस मीटर झालं. आणि घनफळाच्या वेळेस मात्र घन सेंटीमीटर, घन मीटर, घनफळ हे झालं घनफळाचं. आता ही एवढी व्यापलेल्या जागेचं मॅम किती आहे आणि हे जेव्हा चौमी मला समजलं नाही. क्षेत्रफळ काढतो बोला. एखाद्या मॅम मला हे चौमी आणि चौसेमी समजलं नाही. सेमी गुणिले सेमी यांचा गुणाकार हा चौसेमी असा होत असतो. चौसेमी म्हणजे चौरस सेंटीमीटर. आणि जेव्हा 2 मीटरचा गुणाकार येतो म्हणजे मीटर गुणिले मीटर बरोबर चौरस मीटर, मग याला शॉर्टकट मध्ये चौमी असं लिहिलं जातं. आणि क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटर मध्ये येऊ शकतं, चौरस मीटर मध्ये येऊ शकतं, फक्त सेंटीमीटर मध्ये आणि मीटर मध्ये ते कधीच येत नाही. हे तुम्हाला पर्यायासाठी सांगितलंय. पर्याय जर आधी अशा आली तर तुम्हाला एखादं उदाहरण खूप म्हणजे पर्यावरून पण ओळखायला येतं तुम्हाला की हे आपलं नेमकं क्षेत्रफळ आहे की नाही. मग हे पाहिजे हे शब्द चौरसाच्या वेळेस चौरस सेंटीमीटर आणि चौरस मीटर हे शब्द पहा. आयताच्या परिमितीचं सूत्र दिलंय. चौरसाच्या परिमितीचं आहे. आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ, चौरस म्हटलं की चारही बाजू सारख्या म्हणजे बाजू वर्ग होणार. ठोकळा म्हणजेच तो घन आकाराचा, मग ठोकळा वेगवेगळ्या आकारामध्ये असतो म्हणजे तो एखाद्या विटेच्या आकाराचा असू शकतो. जर विटेच्या आकाराचा जर असेल तर त्याला लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची घेतो. म्हणजे हा ठोकळा म्हणजे एक इष्टिका चिती ही आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. इष्टिका चिती म्हणजे विटेचा आकार असणारी आकृती. त्याबरोबर मॅम ठोकळा म्हणजे काय? ठोकळ्याचं घनफळ म्हणजे एखादा असा बॉक्स या प्रकारे, याला पण ठोकळा म्हणतात. आलं लक्षात? इष्टिकाची ती म्हणजे हो का? इष्टिका चित्ती पण ठोकळा आहे आणि घन पण ठोकळा आहे. आलं का लक्षात? हा पण ठोकळा आहे आणि हा पण ठोकळा आहे. मग इष्टिका चित्ती आकाराचा हा ठोकळा झाला आणि हा घन आकाराचा ठोकळा झाला. हे समजलं का? हे झाले ठोकळे. या प्रकारे हे ठोकळे. हा हो. बर. घनाचे घनफळ काढायचं असेल तर बाजूचा घन करून टाकायचा. बाजूचा घन म्हणजेच त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार. आता एकका संबंधी सूत्र दिली आहेत पहा. सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. आता हे पाहिलं आपण. म्हणजे तुमची जी काही पट्टी येते की नाही शाळेमध्ये तुम्ही वापरता, कंपासमध्ये एक छोटी पट्टी येते या प्रकारची. मग या प्रकारच्या पट्टीमध्ये असे नंबर असतात 1 2 3 4. त्या छोट्या पट्टीमध्ये मला वाटतं 15 सेंटीमीटर पर्यंत दिलेलं असेल मापन. तर हो मॅम. हा आणि अशी एक मध्ये रेष असते पहा, थोडीशी एकदम 5 नंबर आला कशी मध्ये रेष असते एकदम एवढीच छोटीशी पण डार्क. आणि त्याच्यामध्ये 4 रेषा असतात. 1 2 3 मग 4. 4. हा म्हणजे इकडे 5 झाल्या पाहिजे 4. 1 2 3 सॉरी तिथे आपल्याला 3च घ्यावे लागते. त्या अशा 5 झाल्या पाहिजे, मोजून त्या 5 झाल्या पाहिजे. मोजून 5 आणि 1 ते 2 पर्यंत 10 या प्रकारे हव्यात. म्हणजे समजा आपण इकडे मध्ये जर 2 लिहिल्या तर 1 2 3 4 आणि आणखी एक घेतली तर मग 4 आणि 1 5, 3 आणि 2 5 झाले. मग या पुन्हा डार्क रेषा आणि मधली जी 3ची मग रेषा क्लास किती वाजता संपणार आहे? आणखी 3 मिनिटात, आणखी 3 मिनिट राहिलेले आहेत फक्त. मग एवढं कमी जे अंतर असतं तर ते झालं मिलीमीटरचं. मिलीमीटर पेक्षाही लहान एकक आहे किंवा लहान अंतर असू शकतं मायक्रोमीटर. आणि मायक्रोपेक्षाही लहान असतो नॅनोमीटर. आता हे मायक्रो नॅनो हे तुम्हाला नाहीये. हे सेंटीमीटर मीटर
हे इथपर्यंतच आपल्याला पाहिजे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर चौरस एक चौरस सेंटीमीटर बरोबर 100 चौरस मिलीमीटर, हे लक्षात ठेवा. एका लिटर मध्ये 1000 घन सेंटीमीटर असतात. म्हणजे एक घन सेमीचा जर तुम्ही बॉक्स घेतला या प्रकारचा, तर अशा बॉक्समध्ये 1000 लिटर पाणी भरतं, हे लक्षात ठेवायचं. इथं सेंटीमीटर मध्ये आणि इकडे लिटर मध्ये असं का दिलं, तर मग या प्रकारचा जर घेतला तुम्ही 1 घन सेंटीमीटर, एक घन लांबी रुंदी उंची एकची असणारी घेतली आणि त्याच्यात पाणी किती बसेल असं विचारलं की डोळे झाकून उत्तर देऊ शकता तुम्ही 1000. हे पाठच करायचं. 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेंटीमीटर. इथं फक्त तुम्हाला डबल डबल करावं लागतं. आता मीटर आणि सेंटीमीटर यांच्यामध्ये घर किती आहेत? आता इथं चौमी आणि इथं मी आणि सेंटीमीटर ह्या दोघांचाच विचार करायचा. मीटर, मीटरच्या नंतर असतो डेका, डेकाच्या नंतर असतो सेंटी आणि मग असतो मिली. मग आता असं का नाही होत? आता इथे तुम्हाला समजा 1 घन मीटर दिलेला आहे किंवा इथे चला यालाच बघूयात. 1 चौरस मीटर दिलेला आहे. आपल्याला इथे सेंटीपर्यंतच जायचं होतं. म्हणजे इथे आपले दोनच घरं झाले. मग इकडे झाला 10 आणि इकडे झाला 100. पण इथे तसं करतो, इथे आपल्याला डबल डबल करावं लागतं. जर चौरस मीटर मध्ये दिले आणि चौरस सेंटीमीटर मध्ये काढायचे, तर जे काही मीटरचे डेका येतात त्याला आणखी एकदा 10ने गुणायचं. पुन्हा त्याच्या पुढच्याला 10ने, मग ते पुन्हा 10 पटीने वाढवत जायचं. सॉरी 10ने, मग इकडे पुन्हा 100ने, पुन्हा जी काही संख्या येईल त्या संख्येने, तर 100 लिहायचे ते 1000 झाले. 100ने पुन्हा 1000ने, या प्रकारे पुन्हा त्यानं गुणत गुणत जावं लागतं. म्हणजे आता इथे हे 4ही शून्य येणार, एकावरती आता 4 शून्य येणार. म्हणजे 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेंटीमीटर. आता 1 मिनिट राहिलेला आहे, मध्येच लिंक थांबणार आहे आपली. 1 घन सेंटीमीटर बरोबर 1 घन मिलीमीटर, 1 घन मिलीमीटर बरोबर 10,00,000 घन सेंटीमीटर आणि 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. बरं, आज आपण फक्त एक आशय पाहिला. आवाज येतोय हो मॅम. हो मॅम, हो मॅम. सर्वांना?